नमस्कार, रसस्वादम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी करणार आहे गुजरात येथील स्ट्रीट फूड ओला लसूण आणि कोथिंबीरीचे पकोडे। चला तर मग बघूया कसं करायचं ते। त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे हा मी ओला लसूण घेतलेला आहे। हा बघा, हा असा ओला लसूण घेतलेला आहे आणि ही कोथिंबीर। हा ओला लसूण मी पूर्ण सगळा घेतलेला आहे। हा 50 ग्रॅम आहे आणि कोथिंबीरही 50 ग्रॅम आहे। त्यानंतर यामध्ये लागणारं साहित्य म्हणजे 1 चमचा पोहे खाण्याचा किंवा 1 टीस्पून आपल्याला मिरेपूड लागणार आहे। 1 टीस्पून ठेचलेलं लसूण आहे। 1 टीस्पून किसलेलं अद्रक किंवा आलं आहे। चवीप्रमाणे मीठ आणि मिरच्या सुद्धा किती तिखट आहेत ते बघून आणि आपल्याला किती तिखट लागतं याप्रमाणे टाकायचे आहे। अर्ध लिंबू। पकोडे जर करायचे म्हणजे तर बेसनाशिवाय शक्य नाही, त्यामुळे बेसन आणि तळण्यासाठी तेल। गुजरातलं फेमस स्ट्रीट फूड आहे, अगदी सोपं झटपट होणारं। चला तर मग आपण कृतीकडे वळूया। ही बघा, आपण कोथिंबीर घेतली आहे, तेवढाच हा बारीक चिरलेला ओला लसूण। त्यानंतर अशा लांब लांब अशा मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहेत। या विशेष खूप तिखट नसतात। त्याचं पहिल्यांदा आपल्याला देठ काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ते स्ट्रीट फूडवाले या पद्धतीने चिरतात। बारीक बारीक चाकूने काप देत 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 ते हे या पद्धतीने अशा त्या बारीक 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 स्लाइसेसमध्ये टाकल्या जातात। आता आपल्याला याच्यात हा 1 टीस्पून ठेचलेला लसूण घालायचा आहे, 1 टीस्पून आलं, 1 टीस्पून मिरेपूड आणि चवीप्रमाणे मीठ। कोणते मीठ वापरू शकता, मी सेंदो वापरते, तुम्ही साधंही वापरू शकता। त्याच्यानंतर हे छान आधी असं दोन्ही गोष्टी अशा लसूण आणि कोथिंबीर म्हणजे सांबार छान मिक्स करून घ्यायचं। खूप झटपट होणार आहे आणि मुख्य म्हणजे थंडीत जेव्हा ओला लसूण येतो ना तेव्हाच करण्याचा हा पदार्थ आहे। फार सुंदर झटपट होणारा आणि सुंदर लागणारा असा हा पकोड्यांचा प्रकार आहे। आपण यात हे लिंबू पिळूया। लिंबाचा साईज आणि आंबटपणा ते मी अर्ध लिंबू टाकते। तुमच्याकडे किती आंबटपणा आवडतो याच्यावरही लिंबाचा रस अवलंबून आहे। आता हे सगळं मिक्स झालेलं आहे। काय होतं की हिवाळ्याच्या सीझनमध्येच फक्त ओला लसूण येतो, म्हणून हे भजे हे पकोडे खाण्याची मजा वेगळी असते। आता यात जेवढं मावेल तेवढं बेसन आपण घालणार आहोत। बेसनाचा काही असा अंदाज नाही। आता हे मिक्स करेपर्यंत मी बाजूला तेल ठेवलेलं आहे। जेवढी कोथिंबीर आणि लसूण आपण घेतलं ना जवळपास तेवढंच बेसन मला इथे लागलेलं आहे। आता याला 5 मिनिटं आपण साईडला ठेवून देऊ। तेवढ्या वेळात माझं तेल गरम होतच आहे, मी तुम्हाला तळताना दाखवते। हे बघा, आता आपलं तेल तापलेलं आहे। आपण त्यात आता ही भजी सोडूया। या भज्यांना असा काही शेप नसतो, वेडे वाकडे येतात पण सुंदर कुरकुरीत होतात। हे बघा, असे या रंगावर हे काढायचे भजे, कारण नंतर काय आपोआप ते अंगोंग थोडेसे होऊन जातात आणि इतके सुंदर कुरकुरीत होतात की कांद्याचे भजे देखील तेवढे कुरकुरीत होत नाही।
इतके झटपट आणि कुरकुरीत होणारे पकोडे आहेत। बघा, हे सगळे भजे या पद्धतीने मी आता काढून घेते। हे सगळे पकोडे मी मीडियम फ्लेमवर तळलेले आहेत। हे पहा, कांद्याच्या भज्यापेक्षा कुरकुरीत असे आपले ओला लसूण आणि कोथिंबीरीचे पकोडे तयार आहेत। हे तुम्ही हिरवी चटणी किंवा चिंचेची आंबट गोड चटणी कोणत्याही चटणीबरोबर सर्व करू शकता। खूप सुंदर कुरकुरीत होतात आणि हे बघा, आतून दिसायला असे दिसतात पण लागायला एकदम कुरकुरीत कुटूर असे आहेत। तुम्ही पण हे करून बघा, तुम्हालाही लक्षात येईल केल्यावर की अतिशय सोपे आणि स्वादिष्ट असे हे पकोडे आहेत। हा व्हिडिओ मला माहिती आहे तुम्ही नक्की आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर कराल आणि माझ्या या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब कराल। धन्यवाद।